50,000पर्यंत गेल्याचं ग्राहकांनी अनुभवलंय। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात गेल्या 3 दिवसात तब्बल 7,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 19,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरीही त्याचं मत सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय। आगामी काळात सोन्याचे दर हे सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण। सोन्या चांदीच्या दरात घसरण होण्याची कारणे आली समोर। सध्या जर बघायला गेलं तर सर्व ग्राहकांचे लक्ष लागलेले आहे सोन्याच्या दराकडे आणि त्यातली त्यात चांदीच्या दराकडे। आता प्रत्येक जण न्यूजवरती टीव्हीवरती एकच बातमी बघत आहे की सोन्याचे दर कोसळले, चांदीचे दर कमी झाले, अशाच बातम्या येत आहेत। पण आता नेमकी एवढी घसरण का सुरू आहे, घसरण अजून किती दिवस राहणार आहे आणि बाजारभाव नेमके किती रुपयांनी घसरणार आहेत, आता सोनं 1 लाखाच्या खाली येणार आहे का, त्याबाबतची देखील मोठी माहिती समोर आलेली आहे। सर्व अपडेट आता बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता सोन्याच्या दराबाबत महत्त्वपूर्ण आलेली माहिती। तर बघा आता या ठिकाणी माहिती जाहीर झालेली असून सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये खूप दिवसांपासून घसरण सुरू आहे। त्यातली त्यात चांदीच्या दरामध्ये देखील ही घसरण दिसून येत आहे। पण हे दर घसरत का चाललेत याचं कारण अखेर उघडकीस आलेलं आहे। आणखी किती मोठी घसरण होणार ती पण माहिती जाहीर झालेली आहे। तर चला आता तुम्हाला या ठिकाणी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो। काल पण दर घसरले आणि आजचा विचार केला तर दरामध्ये खूपच घसरण झाली आणि सोनं घेणारे जे ग्राहक होते ते खूपच खुश झाले, कारण की एवढी मोठी घसरण ते पण 2-3 दिवसात होणं शक्य नाही असं प्रत्येकाला वाटू लागलं। तर चला नेमके किती रुपयांनी दर घसरले त्याबाबतची देखील माहिती समोर आलेली आहे, कारण की ही उच्चांकी घसरण मानली जात आहे आणि हे 5 ते 6 दिवस झालं चांदीच्या दरामध्ये आणि त्यातली त्या सोन्याच्या दरामध्ये ही मोठी घसरण असल्याचं प्रत्येकाने आता सांगितलं आहे आणि ही खूप दिवसानंतर एवढी मोठी घसरण झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। बघा आजची जर तुम्ही दर बघितले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, कारण की आज तर खूपच मोठी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली। त्याचं कारण देखील समोर येत चाललेलं आहे, कारण की आता सध्या स्थितीला सोन्याचे दर 2025 मध्ये दिवसेंदिवस वाढत होते, पण आता जेव्हा 2026 सुरू झालं 1 जानेवारी आली दर कोसळले। 2 जानेवारीला वाढतील वाटलं पण त्याही टायमिंगला दर कोसळले आणि सर्व ग्राहक खुश झाले। आता सध्या स्थितीला आजचा जर विचार केला तर आज तर सर्वात मोठी घसरण ही मानली जात आहे। अशी घसरण खूप दिवसापूर्वी झाली होती, मात्र ही घसरण आता खूपच उच्चांकी असून चांदीच्या आणि सोन्याच्या दरामध्ये घसरण ही होत चाललेली आहे। याचं कारण देखील आता जाहीर झालेलं आहे आणि ही घसरण किती दिवस राहणार, अशीच घसरण आता ही सुरू राहणार आहे का, 2026 मध्ये दर वाढणार की आता घसरतच राहणार, त्याबाबतचा देखील अंदाज तज्ञांनी दिलेला आहे। आणि आजचे ताजे सोन्याचे काय रेट आहेत, चांदीचे काय रेट आहेत, आता सर्व काय माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं काम करणार आहे। आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघू शकता आता महत्त्वाची माहिती समोर आली। आता बरेच ग्राहक असे विचारित होते, बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलं की आता हे सोन्याचे दर का एवढे पडत आहेत व आज सोन्याचे दर एवढे का पडले, असा बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आला, कारण की सकाळून दर थोडेसे वेगळे राहिले। सकाळून कोणालाच अंदाज लावता आला नाही की पुढच्या 2-3 तासात म्हणजे दुपारी नेमके काय दर राहतील, वाढतील की पडतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मग दुपारचे 12 वाजल्याच्या नंतर 1 ते 2 वाजले, 1 ते 2च्या सुमारास मग तर मोठी घसरण दिसून आली आणि त्याच वेळेस ग्राहकांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण की एवढी मोठी घसरण हे सलग 6व्या दिवशी होणं हे सर्वांच्या मनात प्रश्न आला की काय कारण असेल की सोनं एवढं घसरू लागलं आहे। कारण की 2025 वर्ष तर असं ठरलं की रोज ऐकायला गेलं तर आज भाव वाढले, दुसऱ्या दिवशी ऐकलं तर सोन्याचे दर आज वाढले, अशाच बातम्या येत होत्या। मात्र जेव्हा हे 2026 वर्ष सुरू झाले रोज असंच ऐकायला भेटत आहे की सोन्याच्या दरात घसरण झाली। बघा आता मोठे कारणे देखील बघायला मिळत आहेत। तुम्हाला माहितच असेल जागतिक लेवलचे पण कारणे असतात, आता भारतामध्ये तसेच बाहेर देशांची देखील जागतिक लेवलचे काही कारणे असतात, त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ घसरण ही होऊ शकते। पण आता असं एक कारण समोर आलेलं आहे की त्या कारणामुळे सोन्याचे दर हे घसरत चाललेले आहेत आणि मोठी घसरण होण्याची शक्यता सध्या स्थितीला बघायला मिळू शकते, असा एक अंदाज पण आहे। पण तज्ञांनी काय सांगितलंय ते पण तुम्हाला ऐकायचं आहे, त्याशिवाय व्हिडिओ कट करू नका। आणि आजचे सोन्याचे प्युअर शुद्ध सोन्याचे काय दर आहेत, काय रेट मिळत आहे आणि चांदीचे पण काय रेट आहेत ते पण माहिती समोर आलेली आहे आणि एकदम ताजे दर आपल्याकडे आलेले असून ते दर तुम्हाला दाखवणार आहे। एवढी मोठी घसरण झालेली आहे, जर तुम्ही ते दर ऐकले तर तुम्ही म्हणाल की आता तर सोनं उलट घ्यायला
व्हायला पाहिजे, कारण की खूप दिवसानंतर अशी घसरण झालेली आहे आणि अशी घसरण होईल म्हणून कोणालाच वाटत नव्हतं प्रत्येकाच्या तोंडावरती, आणि प्रत्येक जण हेच सांगत होतं की दर सोन्याचे वाढतील 2026 मध्ये तर दर खूप वाढणार आहेत. मात्र तसं काही झालं नाही. उलट आता 2026 वर्ष सुरू झाल्यानंतर ग्राहकांना खूप दिलासा मिळाला आणि ग्राहक आता खूपच खुश झालेले आहेत. सोन्याचे दर हे पुढच्या 5 ते 6 म्हणजेच की मागचे जे 5 ते 6 दिवस आहेत, या 5 ते 6 दिवसात जेवढे दर पडले आहेत ते खूपच जास्त पडले आहेत. कारण की दरामध्ये काय 1000 नाही, 2000 नाही, 3000 नाही, 5000 नाही, 6000 नाही, तर त्यापेक्षा अधिक हजारांनी घसरण झालेली आहे. मग आता ही घसरण खूपच मोठी मानली जात आहे, कारण की एवढी मोठी घसरण ही एवढ्या 6 दिवसात होणं हे शक्यच नसतं. पण सोन्याच्या दरामध्ये 2026 वर्ष सुरू झालं आणि ही घसरण सुरू झाली. बघा आता तज्ञांचं काय मत आहे, कधीपर्यंत दर हे पडत राहणार, आज किती रुपयांनी दर पडले, आजचा दर जर तुम्ही ऐकला ना तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण आज मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये झालेली आहे आणि एवढी मोठी घसरण आतापर्यंत कधीच झाली नव्हती. अशी घसरण ही बघायला मिळत आहे. आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की आज नेमके दर किती रुपयांनी पडलेत, 5000 पडले की 10000 पडले, नेमकी काय अपडेट आहे, चांदीच्या दरात किती घसरण झाली, सोनं घेण्यासारखी परिस्थिती आहे का, की सोनं विकावं लागेल की घ्यावं लागेल, हा देखील अंदाज तुम्हाला लावता येईल. आणि जर तुम्ही आजचे सोन्याचे दर बघितले तर खूपच आश्चर्यचकित नक्कीच व्हाल, कारण की खूपच मोठी घसरण आजची मानली जात आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की दर वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर हे जास्त तर वाढत जातात, कारण काही चित्र बदललेले असतात. पण 2026 वर्ष असं आहे की 1 जानेवारी 2026 पासूनच दर कमी होऊ लागले आणि त्यातली त्यात दरामध्ये खूपच मोठी घसरण झाली. तर चला आता तज्ज्ञांकडून काय माहिती देण्यात आलेली आहे, प्युअर ताज्या शुद्ध सोन्याचे काय दर आहेत, नेमकी काय अपडेट आहे आणि किती रुपयांची आज उच्चांकी मोठी घसरण झालेली आहे, दर किती रुपयांनी कोसळले आहेत, सविस्तर माहिती आता तुम्हाला पुढच्या राहिलेल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये लगेच दाखवणार आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर बघू शकता या ठिकाणी आता मोठी परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठी घसरण ही पाहायला मिळाली असून सध्या स्थितीला आज तर मोठी घसरण बघायला मिळाली. सराफा बाजाराकडे सर्वांचं लक्ष होतं, सर्वांना वाटत होतं आज दर वाढतेत का पडतेत. सकाळीच टीव्हीवरती न्यूज सुरू, मोबाईलवरती न्यूज सुरू, नेमकं काय होईल. पण सगळ्यांनी सकाळी लक्ष केलं, पण दुपारी बऱ्याच जणांनी लक्षच दिलं नाही आणि दुपारीच सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात एकदम आदळले. म्हणजेच की सोन्याच्या दरात घसरण झाली. जे सोनं खूपच वाढत होतं ते सोनं एकदम आपटलं आणि एवढी मोठी घसरण झाली की सोनं खरेदी करण्यासाठी लगेच ग्राहकांची गर्दी वाढू लागली. म्हणजे ज्या दुकानावरती 2 ग्राहक 3 ग्राहक दिवसाला यायचे त्या दुकानावरती 5 ते 6, काही ठिकाणी 10 ते 12 असे ग्राहक वाढू लागले. का तर सोन्याच्या दरात ही खूपच मोठी घसरण झाली. पण आता नेमकी किती रुपयांची घसरण झाली ती पण माहिती आता समोर आली. तर इकडे बघा ती माहिती तुम्हाला आता सांगत आहे. आता फक्त तुम्हाला जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की सोने आणि चांदीच्या दरामध्ये उच्चांकी घसरण झाल्याने आता तुम्हाला एक मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी खूपच फायद्याची माहिती ठरणार आहे, कारण की आता ही घसरण खूपच उच्चांकी घसरण मानली जात आहे. तर चला आजचे सोन्याचे ताजे काय बाजारभाव आहेत व चांदीचे काय रेट आहेत ते तुम्हाला दाखवतो. प्युअर शुद्ध सोन्याचा दर काय आहे ते पण आता तुम्हाला दाखवणार असून आता फक्त लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याचे चांदीचे ताजे दर आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती सर्वात आधी दर येत असतात हे तर सर्व ग्राहकांना नागरिकांना माहितीच आहे. तर बघा आता सध्या स्थितीला सर्वात आधी आपण काय करूयात, चांदीचे दर नेमके काय आहेत ते बघूयात, त्यानंतर सोन्याच्या दराबाबत पाहूयात. तर इकडे बघा चांदीचे दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आज भारतामध्ये पूर्ण चांदीचे दर हे वाढतील वाटत होतं, पण ज्यांना वाटत होतं, जे म्हणत होते की चांदीचे दर आज वाढणार, सोन्याचे दर आज वाढणार, त्यांचे तोंड आज बंद झालेले आहेत. कारण आज दर वाढले नाही तर दर पडले आहेत, दरामध्ये मोठी घसरण झाली आहे आणि ही स्थिती चांदीमध्ये आणि सोन्यामध्ये दिसून आली. भारतात आज चांदीचा दर हा प्रति किलो नुसार जाहीर झाला आणि दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. काही प्रमुख शहरामध्ये स्थानिक
कारणामुळे यात किरकोळ बदल देखील झालेले आहेत. तसेच एकंदरीत जर विचार केला तर आता दर किती रुपयांनी घसरले हा तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल. दुसरा प्रश्न तुमच्या मनात असेल की सोन्याचे दर खरंच आता खूप खाली येत आहेत का. व तिसरा तुमच्या मनात प्रश्न असेल सोन्याचे दर आता 1 लाखापेक्षा कमी येतील का. खरंच सोनं 70,000 75,000 किंवा 85,000 ते 90,000 रुपयांपर्यंत येईल का. याबाबतची देखील माहिती तज्ज्ञांनी दिलेली आहे आणि तीच माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनात एक अजून प्रश्न असेल की आज नेमके सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आहेत व पुढे चालून या जानेवारी महिन्यामध्ये सोन्याचे दर घसरत जातील की वाढतील ते पण सांगतो. नाहीतर तुम्ही काय करायचात सोनं पडलंय म्हणून आज घ्यायचात आणि उद्या अजून सोन्याचे दर पडायचे, मग यामध्ये तुमचं नुकसान व्हायचं. म्हणजेच की जर आता एक अंदाज म्हणून आता जर बघायला गेलं जर तुम्ही घेतलं सोनं 10,000 रुपयांनी तर सोन्याचा दर पुन्हा दुसऱ्या दिवशी 8,000 रुपयावर आला तर मग तुमचं काय होईल नुकसान होईल. एक उदाहरण म्हणून सांगत आहे 10,000 रुपये दर नाही पण एक उदाहरण म्हणून जर बऱ्याच जणांनी सोनं 8,000ला घेतलं आणि ते अजून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 5,000वर आलं तर मग ते घेणाऱ्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सर्व माहिती बघितल्यावरच तुम्हाला सर्व विचार करायचा आहे. त्यामुळे आता फक्त राहिलेली एकदम महत्त्वाच्या मुद्द्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर चला सोन्या चांदीचे आजचे ताजे बाजारभाव या ठिकाणी आपल्याकडे समोर आलेले आहेत आणि ते स्पष्टपणे आता तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या ठिकाणी कसा दर मिळाला, महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी सराफा बाजारात काय दर होता, विविध मोठमोठे ठिकाणचे सोन्याचे असतात विक्रीचे खरेदीचे ज्या ठिकाणी सोने खरेदी विक्री जास्त प्रमाणात होत असते त्या ठिकाणी पण काय दरामध्ये बदल झालाय का ते पण दाखवतो आणि दर नेमके किती रुपयांनी आज खाली पडले आहेत ते पण आता तुम्हाला दाखवतो. तर चला आता ती माहिती आपण बघूयात. तर बघा आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता महत्त्वाचा 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिला आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे. तर बघा आता घसरण किती दिवसापासून सुरू आहे ते तुम्हाला दाखवतो. सोन्यातील घसरण ही मुख्यत्वे गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली घसरण म्हणजेच की दिनांक 27 डिसेंबर 2025 28 डिसेंबर 2025 रोजी सोने उच्चांकी पातळीवर होते. मात्र नफा वसुलीमुळे किमती सातत्याने कमी होत गेल्या आणि सोन्याचे दर खूपच खाली पडले आणि ही सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला. दर घसरण्याची प्रमुख कारणे देखील आता बघायला मिळत आहेत. नफा वसुली जेव्हा सोन्याचे दर खूप वाढतात तेव्हा गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोने विकून आपला नफा खिशात जे आहे ते घालतात. यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढतो आणि किमती जे आहे ते कमी होतात हे देखील कारण आहे. अमेरिकन डॉलरची मजबूती आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर निर्देशांक मजबूत झाला आहे. त्याचा मोठा परिणाम हा होत असल्यामुळे तेव्हा सोन्यातील गुंतवणूक महाग होते. त्यामुळे मागणी कमी होऊन दर देखील खाली येतात आणि सध्या सोन्याचे दर खाली येण्याचं हे मोठं कारण बघायला मिळत आहे. जर असंच सुरू राहिलं तर दर खूपच खाली सोन्याचे येतील असा देखील अंदाज आहे. ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत, आज किती रुपयांनी दर घसरले, मोठमोठ्या बाजारामध्ये काय परिस्थिती बघायला मिळाली. तर चला आता राहिलेल्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला सर्वात आधी चांदीचे दर बघूयात, त्यानंतर लगेच सोन्याचे दर बघूयात आणि एवढी दरात घसरण का होत आहे आणि या पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये दर घसरणारच आहेत की वाढतील का याबाबतची देखील तज्ज्ञांचे काय मत आहे तो देखील अंदाज आपण पाहूयात. तर बघा आता लक्ष द्या चांदीचे दर. आज भारतामध्ये चांदीचा दर 2,42,100 रुपये प्रति किलो इतका आहे. काही प्रमुख शहरांमध्ये स्थानिक कारणामुळे यात किरकोळ बदल असू शकतात. तसेच मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी प्रति किलो चांदीचा दर 2,42,100 आहे. तर चेन्नई हैदराबाद या प्रमुख बाजार समित्या मानल्या जातात. तर या ठिकाणी 2,60,100 प्रति किलो येथे मागणी जास्त असल्याने दर चढे बघायला मिळत आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये दर हे कमीच पाहायला मिळत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. एवढंच नाही तर सोन्याच्या दरात मोठी माहिती आलेली आहे. तर इकडे बघा मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट दागिन्याचा दर 1,24,000 आहे. 24 कॅरेट शुद्ध सोनं बघा 24 कॅरेट शुद्ध सोनं 1,35,000 रुपये दर बघायला मिळत आहे. तर पुणे या ठिकाणी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर हा 1,35,820 आहे. तर पुणे या ठिकाणी 22 कॅरेट दागिन्याचा दर 1,24,000 रुपये अशा स्वरूपात आहे. नागपूर या ठिकाणी 1,24,500 22 कॅरेटचा दर आहे. तसेच नाशिकला 1,24,530 22 कॅरेट सोन्याचा दर आहे. तर नाशिक या ठिकाणी 1,35,850 शुद्ध सोन्याचा दर शुद्ध सोनं हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्याचा हा ताजा बाजारभाव जाहीर झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोने दागिने 22 कॅरेट सोन्याचा दर
1,24,580 आहे. तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शुद्ध सोन्याचा दर हा 1,35,900 पर्यंत बघायला मिळत आहे. तर लातूर या ठिकाणी 1,24,530 सोनं दागिने याचा दर पाहायला मिळत आहे. तर अमरावती या ठिकाणी 1,24,500 हा 22 कॅरेट दागिन्याचा दर बघायला मिळत आहे. तर अहिल्यादेवी नगर या ठिकाणी 1,24,520 हा सोन्याचा दागिन्याचा दर आहे. तर शुद्ध सोन्याचा दर 1,35,840 हा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशाच अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती बघायला मिळतील. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये गोल्डन रेट गोल्डन अपडेट या चॅनलवरती सर्वात आधी. धन्यवाद.